हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेतच असाल. स्वामीचरणी प्रार्थना करेल तुम्ही मस्त मजेतच राहा कायम. तर इथे मस्तपैकी आज पण सगळं माझं मस्त मजेत चाललेलं आहे. आणि ना इथे सगळ्यांना मैत्रिणी ज्या आल्या मुली आलेल्या आहेत ना, त्या सगळ्यांना मितूच्या मैत्रिणी आहेत. आणि त्यांना आज ना मितालीने बोलवलेली आहे जेवणासाठी. तेवढ्याच नाही आहेत त्या, फक्त बघा पुढे किती मित्रमैत्रिणी तिच्या घरी आलेल्या आहेत. आणि तिने ना किती दिवस तिथं चाललं होतं, मम्मी माझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्या कॉलेजच्या जेवायला बोलवायचं किती दिवस चाललं होतं, दिवाळीपासून चाललं होतं. मग तिला बोलली की बोलवूया गं, एकदा बोलवूया, मला जरा फ्री होऊ देत मग बोलवूया. तर त्याच्यासाठी ना आत्ता मी शनिवारी एक असं वार ठरवलेला आणि ती बोलली की बोलव म्हणून. तिने बोलली, मला पहिला विचारलं वगैरे, तू फ्री आहेस का? हो बोलल्याच्यानंतर तिने सगळं मित्रमैत्रिणींना बोलवलेली आहे इथे. पुढे तुम्ही बघालच किती मित्रमैत्रिणी आहेत ते. त्याच्यानंतर मी इथे ना त्यांच्यासाठी स्पेशल डिश बनवते, म्हणजे बिर्याणी. मुलांना खूप आवडते बिर्याणी. नुसतंच चिकन भात वगैरे केलं असतं ना, त्याला कोणी एवढा इंटरेस्ट दाखवला नसता. पण मुलं कसे आवडीने खातात बिर्याणी वगैरे. बोलले ना या टीन एजमधल्या मुलं वगैरे ना सगळे, त्या लोकांना बिर्याणी बोला किंवा दुसरं काहीतरी आयटम बनवून दिलं ना, चिकन भात वगैरे सोडून, की खूप खुश होतात. मी आता काय बनवू, तर मी आता बिर्याणीची सगळी तयारी केलेली आहे. एका साईडला माझं ना इथे भात झालेला आहे आणि दुसऱ्या साईडला माझं सगळं चिकन शिजतं आहे. आणि दुसऱ्या ह्या छोट्या टोपामध्ये ना तिघीजण ना व्हेज होत्या, त्यांना नॉनव्हेज खायचं नव्हतं म्हणून त्यांच्यासाठी मी मुगाची आमटी, केव्हापासून मूग भिजवलेले ना, मला डोसे बनवायचे होते, ते मला आता थोडे थोडे कुठे कुठे उपयोगी पडतात. तर मी ते तसेच त्यातले थोडेसे मूग यूज केलेत आणि त्याची मस्तपैकी अशी घट्टसर की भाजी आणि भातावरती पण होऊन जाईल अशा प्रकारे मी ते कालवण बनवलेलं आहे. कारण की चपात्या वगैरे काय बनवणार नाही आहे, तर त्यासाठी मी इथे ना फक्त एकतर व्हेज नॉनव्हेजमध्ये बिर्याणी आहे आणि त्या दोन मुली आहेत, तिघीजणी मुली आहेत ना, त्याच्या भात आणि हे कालवण घेतील भातावरती मुगाची. तर इथे ना खूप मुलांचं म्हणजे एक एक करून ना कुठून नाला सोपाऱ्यापर्यंत तिच्या मैत्रिणी आहेत ना, त्या येणार होत्या. आणि मी त्याला मला येऊन असं सांगत होते की मम्मी अजून माझी फ्रेंड आहे ना, तिला पण म्हणजे पहिला दोघींचं सांगितलेलं ना, मग तिसरीचं पण सांगितलं. मी अरे बापरे होईल का ह्याच्यामध्ये, कारण का आपल्याला अंदाज येत नाही ना. पण झालं, काय टेन्शन नाही आहे माझं. तेच होतं की कारण का दही वगैरे होतंच ना बरोबरीला, त्याच्यामुळे ना सगळं छान म्हणजे बरोबर व्यवस्थित पुरलं. आणि मी इथे बिर्याणी बनवते ना, तर 4 किलोची बिर्याणी झालेली आहे ही. कारण का मुलं माहिती ना, कॉलेजची मुलं असतात, वाढतं वय असतं, किती खातात किती नाही ना त्याचा अंदाज नसतो ना. म्हणून मी इथे मस्तपैकी 4 किलोची बिर्याणी बनवलेली आहे. 4 किलो बोललं तर 2 किलो चिकन आणि 2 किलो राईस. सगळी माझी तयारी झालेली आहे. मस्तपैकी ना चिकनला फोडणी घातलेली आहे. छान माझं चिकन सुगंध तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे की चिकन कलर किती मस्त, म्हणजे ती ग्रेव्ही असते ना बिर्याणीची, त्याला छान असा कलर आलेला आहे. फक्त बिर्याणी बनवायची, त्यामुळे ब्लॉगमध्ये इंट्रोडक्शन तर द्या आमचा. हा स्वरूप माझ्या आयुषचा मित्र, शाळेतला मित्र. नमस्कार. आमच्या काकीला सपोर्ट करा आणि भरभरून प्रेम द्या. हे सगळ्यांनी काकीच्या चॅनलला सबस्क्राइब करा. आणि माझे चॅनल बघणार कोण? तुम्ही लोक बघणार माझे चॅनल, माझे ब्लॉग तुम्ही बघणार. हो, काय काय करते, काय सबस्क्राइबर वाढते. पण तुमचं मित्र बघत नाहीत ना. मी बघतो. बापरे, काय बोलतोस? हा स्वरूप आहे ना माझ्या आयुषच्या ना क्लासमेट, म्हणजे शाळेपासूनचा आहे. ती लोक मित्र आहे शाळेपासूनचे. आता कॉलेज वेगळं झालेलं आहे आणि कॉलेज एकच, मितूचा आणि त्याचं कॉलेज एकच आहे. तो 3rd इयरला आहे, मितू 2nd इयरला आहे. तर पण काय ओळख पहिल्यापासून माहिती आहे ना, त्याच्यामुळे ना त्याचं पहिल्यापासून आमच्या घरामध्ये ना येणं जाणं वगैरे आहे, म्हणून तो इतका फ्री आहे माझ्याशी. बाकी सगळी मुलं जरा लाजाळू वगैरे आहेत, ती लोकं बाहेर बसलेले होते. आणि तो बघा किती बिंदास बोलतो वगैरे, आणि तो कॉलेजमध्ये पण तेवढाच ॲक्टिव्ह आहे. खूप हुशार मुलगा आहे तो. त्याच्यानंतर ना इकडे माझं सगळं मस्त त्याला खाणं पिणं वगैरे पण चालू केलं, मस्त एन्जॉय केलं ना त्याला त्यांनी. म्हणजे मला पण बरं वाटलं की मुलं अशी घरात येऊन फ्री बसतात आणि खूप मजा वगैरे करतात ना, हे बरं वाटतं. आणि हा आहे माझ्या मितूच्या क्लासमधलाच मुलगा आहे, आणि माझ्यासाठी गिफ्ट आणलेला. त्याला मी ते शूट करून दाखवते, किती लाजत होतं. सगळे मुलं इकडचे उठून ना त्या साईडला जाऊन उभे राहिले आणि मला एकदम मिरर आहे ना, मला कशी तयारी. अरे मी बोलली की तुमचं शूटिंग फोटोशूट वगैरे नाही करायचं आहे, मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला घेते ना. मुलं इतकी गमतीदार होती ना, मला पण खूप बरं वाटलं की मुलं सगळी फ्री होती, व्यवस्थित माझ्याशी बोलले वगैरे. तरी त्याला ते बोलले की कधी मला गिफ्ट आलं की तुझ्या हाताने मला गिफ्ट दे ना.
तर त्यासाठी इतका लाजत होता. म्हणजे की बघा इथे मुला आपण माझी त्याला जसं कॅमेरा समोर घेतलं ना लगेच तो तिकडनं असं बाजूला झाला तर यार एवढं कशाला घाबरतो. तर इथे सगळे मस्त की मुलांनी एन्जॉय वगैरे केलेला आहे. आणि बघा ह्याच्यानंतर अशीच आपण चॉकलेट ठेवू शकत नाही ना, सगळ्या मुलांमध्ये चॉकलेट वाटून टाकले. त्याच्यानंतर मी परत किचनमध्ये आली आणि बघा किती छान मस्त पैकी माझं इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे बिर्याणीसाठी. छान असं पुदिना आणि कोथिंबीर भरपूर सारं घातलेलं आहे. आणि एवढं आता राईस टाकायचं आहे ना, जवळजवळ ना माझा 2 किलोमध्ये ना पूर्ण बाजूचा टोप आहे ना तो पूर्ण भरला होता. त्यासाठी ना मला इतकी ग्रेव्ही पाहिजेलच आहे. त्याशिवाय ना अशी बिर्याणी खायला मजा येत नाही. जर अशी ग्रेव्ही असेल ना खाली तर बिर्याणी खूप छान आणि टेस्टी लागते. आणि त्याचा मसाला मेन म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतो की छान असा चटकदार चवदार झाला पाहिजे. तर इथे मस्तपैकी माझं ना बिर्याणी एका साईडला मी टाकून घेतलेली आहे. बिर्याणीला छान दम लागेपर्यंत मी ते ना कोशिंबीरची तयारी करते. तर मिताली मला तेच सांगायला आली होती, मम्मी झालं काय? कारण का त्यातल्या एका मुलाला ना परत ऑफिसला जायचं होतं. म्हणजे मुलं काय करतात, काय काय मुलं ना कॉलेज करून जॉब वगैरे पण करतात ना. तर तो म्हणजे एक मुलगा आहे त्याला परत जायचं होतं. सॅटर्डे पण होतं पण त्याला कामावरती परत जायचं होतं ना. तर ती मला सांगायला आली, मम्मी झालं काय? मी झालेलं आहे जवळजवळ, फक्त मला 10 मिनटं दे. बिर्याणी थोडंसं दम लागली ना का मी त्याला लगेच वाटते. मुलांचं ना मी इथे म्हणजे जेवणाचं वगैरे जेव्हा जेवायला वगैरे बसले ना तेव्हा ना मी शूट केलं नाही. कारण का लाजतात ना, मग मान खाली घालून मग ते परत मी काकी आहे आणि सगळी मुलाशी अरे काकी आल्या परत शूट करायला थोडंसं ऑड वाटतं ना त्या लोकांना. म्हणून मी ना त्यांच्यासमोर ना जे जेवणाचे वगैरे शूट आहे ना ते मी केलेलं नाही आहे. त्या लोकांना मस्तपैकी माझं इथे सगळं जेवण झाल्याच्यानंतर पहिला सगळ्या मुलांना जेवण वाढून घेतलेलं आहे. ज्या व्हेज मुली होती त्यांना वेगळं बसवून त्या लोकांना जेवण वगैरे दिलेलं आहे. छान मस्तपैकी त्यांचं हे केलेलं आहे. म्हणजे जेवणाचं वगैरे सगळं अरेंजमेंट व्यवस्थित करून झाल्याच्यानंतर मस्तपैकी हे लोकांना हाऊजी घेऊन आली. आणि हाऊजी मी त्याला बोलले की तिने मला विचारलं की मम्मी हाऊजी नाही आपल्याकडे, मी घेऊन येऊ काय? सगळेजण आम्ही बसून खेळू. मला काय ठीक आहे जाऊन घेऊन ये. तर ती हाऊजी घेऊन आल्याच्यानंतर ना इथे बघा इतकं छान एन्जॉय केला, हाऊजी वगैरे खेळले. आणि ह्याच्याबरोबर मी पण हाऊजी घ्यायला बसलेली. त्याच्या आधी ही लोक जेवायच्या अगोदर ना त्याला कारण जेव्हा फराळ वगैरे नाश्ता वगैरे काहीतरी दिला खाऊ वगैरे ना तेव्हा त्याला काही मस्तपैकी चोरचिट्टी खेळत होते. ते झाल्याच्यानंतर जेवल्याच्यानंतर आता हाऊजीचा वगैरे कार्यक्रम चाललेला आहे. खूप मजा केली, धमाल केली. इतका आवाज करून गेली, अरे दरवाजा वगैरे लावून घ्या, काय बोलतील लोक, किती आवाज चाललेला आहे. एक पण नंबर, मला एक पण ना टॉप बॉटम आणि मिडल काहीच लागलेलं नाही. जल्दी काय नाही की हाऊजी नाही, काहीच नाही. नंबरच इतके लेट येत होते ना माझे. तर त्याला खूप मजा आली. पण मुलांबरोबर एन्जॉय करायला केव्हा केव्हा ना आपण पण लहान झाल्यासारखं वाटतं आणि आपले पण ते दिवस आठवतात. खूप मजा केली, मी पण मजा केली आणि त्या मुलांनी पण खूप मजा केली. त्यानंतर ना मस्तपैकी अगदी ती लोक 5-5:30 मस्त खेळले वगैरे. आणि थोडंसं मग आम्ही नंतर फोटो वगैरे काढलेले आहेत किंवा तुम्ही पण आपण मस्तपैकी आपल्या आठवण राहील की आम्ही तुमच्याकडे आलेलो. त्यासाठी फोटो वगैरे काढून घेतलेले आहेत. अजून माझा ना नंबर मला लागतच नाही. मी किती मिनटाचा जवळजवळ ना 1 मिनटं व्हायला त्याच्यामध्ये येतच नव्हते पटापट. मग ते सगळ्यांचे मस्त पटापट हाऊसिंग झाली. पण 5 ते 6 गेम मस्तपैकी खेळलेले आहेत. त्याच्यानंतर बघा अशी मस्त एवढी मुलं होती, छान असं मस्त मजा केली. आणि सगळी मुलं निघालेली आहेत, त्यांना बाय वगैरे केले. हे बघा काय काय मुलं तर इतके म्हणजे अगदी हे होते ना प्रामाणिक की पाया पडून गेलेले आहेत. खूप मजा केली मुलांनी, मला पण खूप बरं वाटलं. आता जाताना खूप थोडंसं असं वाटत होतं, दिवसभर मुलं घरात खेळत होते, मस्ती वगैरे करत होते, आता निघालेले आहेत. चला तर मुलांना बाय वगैरे करते आणि मी पण आता व्लॉग इथेच थांबवते. परत भेटू एखाद्या नवीन व्लॉगमध्ये उद्या. तोपर्यंत बाय. आणि सगळ्या मुलांना पण मी मस्तपैकी बाय करून व्लॉग आता इथेच थांबवणार आहे. अगदी सगळे मुलं खाली गेल्याच्यानंतर विंडोमधून पण मला सगळेजण बाय काकी बाय काकी, खूप मजा केली त्या लोकांनी. अगदी त्या लोकांना जरा पण ऑड वगैरे वाटलं नाही. बघा किती मुलं एन्जॉय करतात ते. चला तर आता व्लॉग इथेच थांबवते. बाय तुम्हाला पण.